मोस्ट पॉप्युलर ब्रँड आणि तो आपण प्रदान करणार आहोत ट्युलिप हॉलिडेज यांना. मी अमित बागवे सर, राजेश सर आणि श्वेताना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सदर पुरस्कार प्रदान करायचा आहे ट्युलिप हॉलिडेज यांना. अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड 2006 मध्ये सुरू झालेले ट्युलिप हॉलिडेज हे सर्वसमावेशक सेवा प्रदान करणारे प्रमुख टूर ऑपरेटर आहेत. प्रवासाचे नियोजन, विजा सहाय्य, प्रवासाचे डिझाईन, हॉटेल बुकिंग, तिकीट आरक्षण आणि वाहतूक सुविधा यासारख्या अनेक सेवा ट्युलिप हॉलिडेज प्रदान करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार, बजेटनुसार कस्टमाइज पॅकेज देखील ऑफर केल्या जातात. देशी परदेशी विदेश पर्यटन करणाऱ्या ट्युलिप हॉलिडेजचे आज 75,000हून अधिक समाधानी आणि आनंदी प्रवासी आहेत. पाहुण्यांचे समाधान हे ट्युलिप हॉलिडेजचे बोधवाक्य आहे आणि कोणतीही तडजोड न करता गुणवत्तेसाठी ते वचनबद्ध आहेत. मी दिलीप यादव सरांना विनंती करतो की त्यांनी इथे थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. म्हणजे नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आधी बागवे सरांचे खूप खूप आभार. म्हणजे चिकाटी मेहनत हे सगळे आम्ही आमच्या व्यवसायामध्ये बघत आलो आहोत, पण फॉलोअप म्हणजे काय असतो ना, तो बागवे सरांकडून शिकावा. जेव्हा त्यांचा सुरुवातीला फोन आला मला किंवा मला जी हे संकल्पना सांगितलं, मला याची कल्पनाच नव्हती. मी खरंच अनभिज्ञ होतो आणि जेव्हा ते समजावून सांगितलं तर मी आणखीन कन्फ्यूज झालो की लोकांचं आपण त्यात भाग घेणार, मग लोक आपल्याला वोटिंग करणार, खरंच असं होऊ शकतं का? म्हणून मी त्याला नाही म्हणून कळवलं. पण त्यांचा फॉलोअप एवढा तगडा होता की ते माझ्याशी बोलले, माझ्या स्टाफला त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि मग त्या स्टाफने मला कन्व्हिन्स केलं की बागवे सर म्हणतात ते बरोबर आहे. म्हटलं असेल तर घेऊ भाग, आणि मग ठीक आहे म्हटलं त्यांच्यासाठी आपण भाग घेऊ. आणि मला काही माहिती नव्हतं, आम्ही भाग घेतला आणि सोडून दिलं. पण मंडळी, मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो माझ्या पर्यटकांचा. आज काही मंडळी माझी इथे आवर्जून आलेली आहेत. तंत्री आत्या आणि अंकल आले आहेत, शेट्टी अंकल इथे आले आहेत, विरकर काकी आमच्या ज्या रेग्युलर फिरतात त्या आहेत, आणि उमेश कुगावकर. कसं असतं ना की फॅमिली फंक्शनसारखं याचं स्वरूप आहे आणि ते आपल्या फॅमिलीसोबत जर आनंद त्याचा व्यक्त करता आला तर तो आणखी आनंद द्विगुणित होतो. म्हणून स्पेशली माझ्या अगदी घरची असलेली मंडळी यांना खास आमंत्रित केलं. आणि बागवे सर, तुमच्यामुळे हा सोहळा जो आहे मला त्यांच्याबरोबर एन्जॉय करता आला. तर मी खरं तर भाग घेऊन विसरून गेलो होतो ना, अचानक मला मेसेज आला की यू आर वोटेड. आणि मग मी बघितलं तर खरंच आपल्या पर्यटकांनी, ज्यांना आपण सर्व्हिस देतो, पैसे घेतो आणि विसरून जातो, पण पर्यटक तुम्हाला जेव्हा लक्षात ठेवतात, अशा प्रकारे तुमच्यासाठी वोटिंग करतात, तेव्हा आपल्याला कळतं की आपण काहीतरी चांगलं करतो. त्यामुळे अशा पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला चांगलं करण्याची प्रेरणा मिळते. आणि मला आणखीन आनंद काय झाला आहे, माझ्या इथे 3 सवंगडी, आज आत्माराम इथे आलेला नाही आहे पण ईशा इथे आहे, राजन आला आहे आणि दीपक माझ्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. तर माझ्या सवंगड्यासोबत ही पुरस्कार मला एन्जॉय करता येतो, हा देखील खूप आनंदाचा भाग आहे. आत्मारामबद्दल तिने खूप थोडं सांगितलं, पण मी आणखीन पुढे जाऊन सांगेल की कस्टममधली मोठ्या रकमेची नोकरी सोडून हा वेडा माणूस खडतर प्रवास करायला निघाला आणि आज तो जगपादाखान करतो. म्हणजे काही दिवसांनी त्याचे 100 देश मंडळी होणार आहेत. आणि इतक्या वेड्यापणाने काम करणं हे या टुरिझममधला एक महत्त्वाची गोष्ट आहे. आमचं राजन बँकेसारखी नोकरी सोडून अगदी तळमळतेने या क्षेत्रामध्ये काम करतो. हे सगळ्या गोष्टी आहेत की तुम्हाला टुरिझम अशा प्रकारे भुलवत असतं आणि ते करत असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून टुरिझममध्ये येता आणि मग पर्यटकांशी होऊन जाता. दीपकचं देखील म्हणजे अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत जो इथपर्यंत पोहोचतो त्याचं एक कौतुक आहे. पण ह्या सगळ्या छोट्या खाणे कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं, इथे सन्मान केलात, त्याबद्दल तुमचा मी खूप शतशः ऋणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यटक मायबाप पर्यटकांनी जे आम्हाला वोटिंग करून आज हा दिवस मला बघायला मिळाला. मी कधीच अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेतला नव्हता, पण तो दिवस पाहायला मिळाला, त्याबद्दल त्यांचेही आभार. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद दिलीप सर. तुम्ही जे महत्त्वाचं सांगितलं तिकडे की आपण जी सेवा आपल्या पर्यटकांना म्हणा किंवा आपल्या कस्टमर्सना प्रदान करतो, ती सेवा जर उत्तम असेल तर ते पर्यटक किंवा त्या सर्व व्यक्ती आपल्याला जरूर लक्षात ठेवतात. तर हा एक महत्त्वाचा संदेश आहे या माध्यमातून आपल्या सर्वांसाठीच की आपली सर्व्हिस किंवा आपण दिलेली सेवा किंवा आपलं उत्पादन जर उत्तम असेल तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला पुरस्काराच्या स्वरूपात नक्कीच मिळतं.